छत्रपती संभाजीनगर शहराला हादरवणारा एक गंभीर प्रकार समोर आलाय। एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका महिलेनं बनावट कागदपत्रांच्या आधारे मुक्काम केला, तोही तब्बल 6 महिने। तपासात जी माहिती पुढे आली तिने सगळ्यांनाच हादरा बसला, कारण या महिलेला पाकिस्तानातून सुद्धा सातत्याने मोठी रक्कम बँक खात्यामध्ये येत होती। आता एटीएस आणि आयबी ने सुद्धा तपासाचं चक्र वेगाने फिरवलंय। बघूयात तोतया IAS महिलेवरचा हा स्पेशल रिपोर्ट। संभाजीनगरात तोतया IAS महिलेला अटक। कल्पना भागवतची कल्पनेपलीकडची बनवाबनवी। पाकिस्तानातून बँक खात्यात मोठी रक्कम, ATS ची ही एंट्री। छत्रपती संभाजीनगर मधलं जालना रोडवरचं पंचतारांकित हॉटेल। या हॉटेलात कल्पना भागवत नावाच्या एका महिलेने खोट्या कागदपत्रांच्या आधारे मुक्काम केला, तोही 4-5 दिवसांचा नाही तर तब्बल 6 महिन्यांचा। सिडको पोलिसांनी जेव्हा हॉटेलच्या रूमवर छापा मारला तेव्हा चक्रावणारी माहिती पुढे आली। तपासणी दरम्यान महिलेच्या बागेत 2018च्या UPSC निवड यादीची प्रत आढळली, ज्यात तिचं नाव असल्याचा दावा केला होता। चौकशीमध्ये हे संपूर्ण UPSC निवड यादीचं डॉक्युमेंट बोगस असल्याचं उघड झालं। महिलेकडे असलेल्या आधार कार्डवर सुद्धा खाडाखोड आढळल्याने पोलिसांचा संशय वाढला। या महिलेच्या बँक खात्यामध्ये परदेशी खात्यांमधून, विशेषतः अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून मोठ्या रकमांचे व्यवहार झाल्याचं समोर आलं। अफगाणिस्तानातील अशरफ खलील आणि पाकिस्तानातील त्याचा भाऊ आवेद यांच्या खात्यातून नियमितपणे पैसे येत होते। महिलेच्या मोबाईलमध्ये अशरफ खलील आणि आवेद यांचे पासपोर्ट आणि व्हिसा यांचे फोटो सापडले। भारतात येण्यासाठी आवेदने भरलेल्या फॉर्मची कॉपी सुद्धा सापडली। महिलेचा परदेशी गुप्तचर यंत्रणेशी संबंध असल्याचा प्राथमिक संशय निर्माण झालाय। त्यामुळे आता ATS आणि IB दोन्ही यंत्रणांनी तिची कसून चौकशी सुरू केली आहे। हॉटेल व्यवस्थापनाची सुद्धा चौकशी केली जाते। महिलेने कोणाकोणाशी संपर्क ठेवला, कोणत्या ठिकाणी ती फिरली, सर्व हालचालींचा तपशील मागवण्यात आलाय। हे प्रकरण नेमकं किती खोल आहे, महिलेच्या मागे कोणाचे हात आहेत आणि ती नेमकी कोणत्या हेतूने शहरात राहिली, या सगळ्या गोष्टींचा उलगडा होणं आता महत्त्वाचं आहे। सुमित पवार, पुढारी न्यूज, संभाजीनगर।